नमस्कार मंडळी. सुबक विनोदाची रचना करत 7 मजली हास्याचा उत्तुंग महाल उभा करूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची मंडळी. बाबुल की दुआए लेकर गेलेली नवरी मुलगी परत आली आहे. त्याच बाबुलला पोलिसांकडून सोडवायला बघूया ही भानगड तरी काय आहे. शांत ए मनोज कुमारचा बॉन्साय हात खाली कर. ऐका साहेब, बोल रे तू बोल. काहीतरी गैरसमज झालेला आहे. आम्हा दोघांना इथे उगाच पकडून आणलेला आहे. बरं. तुझ्या पाया पडतो. आम्ही निर्दोष आहोत. आम्ही दोघेही निरपराध आहोत. तुम्ही निर्दोष आहे? हो. अरे तिथे डान्स फ्लोअरवर थे नाचत होताना धल्ल्या तू. एवढी दारू ढोसली होती तुला कळत नव्हतं. आणि जर तू निर्दोष आहे तर आम्हाला बघून घाबरला का बरं रे? कुठे घुसून कुठे नाही असं झालं होतं तुला. तर त्या जिन्यामधून तर असा फुटबॉल झाला होता तुझ्या डायरेक्ट खाली गेला. अख्खा फुटला तू. नाही. हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागलं तुला. आधी ड्रेसिंग केलं आणि मग इथे आणलेलं आहे. दलिंदर निर्दोष आहे म्हणे. नाही साहेब, ते दारू प्यायल्यामुळे मी धडपडलो नाही. मुळात अंधार होता, काही दिसत नव्हते म्हणून माझा पाय हो घसरला. का? साहब मैं क्या बोल रही हूँ, मेरे को छोड़ देना. मैं नाच रही थी, मेरे को काय के लिए पकड़ के लाया रे तू? आपण ना कलाकार मंडळी आहे. हा साहेब, आणि मी ना रसिक प्रेक्षक आहे. मी रोज यांना दादा द्यायला जातो तिकडे. ए शाने, तू दादा देने को नहीं आता है, तू पैसे चुराने को आता है. साहब इसको मारो. शांत रहा रे. मैं कब पैसे मैं कब पैसे साहेब तुम्ही वरडा. आणि ह्या गाण्यावर ही नाचताना सारखी सारखी चुकत होती. मोरे आपण छापा मारायला गेलो तेव्हा तुम्ही यांच्या डान्सच्या टेपा बघत होते. ते डान्स दिसतो ना. दिसतो मग काय नाचून पण दाखवता आता. ते मी कसा कलाप्रिय माणूस आहे ना, त्याच्यामुळे सगळं, बाकी काय नाही. आणि गावाकडे कसं आम्ही नमानात कामं वगैरे केलेली आहेत ना, तर सगळी ही कला आम्हाला अवगत काय समजली. हो का? होय तर. तुम्ही गावाला काम केली नमनात. होय तर. मी पण चिपळून सुकील बोंबील तुझं काय आहे रे? मी मस्त. मस्त म्हणजे गमत. मी काय हालावाल विचारतोय कर तुझे रे दलिंदर? अंगात ताकद नाही काय नाही. लेडीज डान्स बार मध्ये काय गेला होता तू रे? अरे साहेब, मी तिकडे इन्शुरन्स काढायला गेलेलो. बार मध्ये बसून तुझ्या बापाने इन्शुरन्स काढलेला? माझ्या बापाने आयटम काढलेला. साहेब, हे दोघं दोषी आहेत. ह्यांना मारा, ह्यांना शिक्षा द्या, आम्हाला शिक्षा द्या. आम्ही खूप चांगले आहोत. तुम्ही वाटलं रानडेंना फोन करून विचारा. मी काही कोणाला फोन बिन करणार नाही. मला ऑर्डर देऊ नको झाल्या तू. साहेब, मी कोण ऑर्डर देणारा? मी एक कारकून आहे. आता साधं निवृत्तीचं जीवन जगतोय. मी खूप सभ्य घराण्यातला आहे. अरे. अरुण सांग यांना. हा वचर अचल सभ्य घराण्याचा, पण मी अरुण कदम घराण्याचा. साहेब, मला काय म्हणायचंय की मी खूप सभ्य घराण्यातला. ह्या सवयी मला नाही आहेत. काहीतरी अरे तू गैरसमज- थांबणार रे. तुझा तोंड आहे का गिरणीचा पट्टा आहे रे? चटा चटा चालूच आहे रे. गिरणीच्या पट्ट्याने ठोकून काढीन बरं का मी तुला. बाबांच्या वयाचा आहे मी. तुझ्या पोरीला बोलवलं नाही, इथे. नाही, साहेब, असं- तिच्या समोर ठोकतो तिला. साहेब, असं नाही गाठ तिकडे. करा. कालच माझ्या मुलीचं लग्न झालंय. तिला मानसिक धक्का बसेल हे काही सांगू नका. हे सगळं गैरसमजुतीतून झालं. पोरीचं लग्न झालं. येत अरे आहे. ते काय ना. एक मिनिट थांबाय तिकडे. मॅडम कोण आहे तुम्ही? मी त्यांची मुलगी आहे. हा, ही मुलगी आहे. हा, ही माझी मुलगी आहे आणि ते माझे जावई बापू आहेत. जावई आहेत का? बाबांना इथे का आणलं? असं का? आता सांगतो तुझे काय नाही, धंदे. हे बघ, हे बघ, ऐका, साहेब, हे जे तुमचे परमपूज्य पिताश्री आहेत ना, हे डान्स बार मध्ये नाचत होते. रेड टाकली तेव्हा रेड हँड पकडले गेले हे दोन्ही दले. मनोज कुमार हात खाली कर रे. लगा 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 लगा, तुम्ही डान्स बार मध्ये गेला होता. जावई बापू, गैरसमज झालाय. बाबा नाही, ऐक ऐक तुम्ही डान्स बारमध्ये नाही बाळा, ऐक. खरं बोलतात. बाबा एकदा बोल, हे सगळं खोटं आहे. बाळा ऐक ऐक. हे बघ, तुझा बाबांवर विश्वास आहे की नाही? हो बाबा. बाबांनी अशी कृत्य कधी केली आहेत? नाही. बाबांनी कधी दारूला स्पर्श केलाय? नाही. बाबा असं करू शकतात? बस मग बाळा, बाबांवर विश्वास आहे ना तुझा? कसला विश्वास आहे? विश्वासघात केला हो सासरे बुवा ऐक, तुम्ही. ऐक, जा. हा?
बार मध्ये गेला डान्स बार मध्ये नाही जावई बापू बोलायला बी कसं तरी वाटतंय हो मला डान्स बार हा पोरीचं लग्न करायचं म्हणून जावयाची 10 वेळा चौकशी केली गावा जावाय दारू पिता का आणि तुम्ही बार मध्ये गेलाय होय नाही जावई बापू मला म्हणला मला सुपारीच्या खंडाचं बी व्यसन नाही नाहीच आहे मला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाहीये. ओ बाबा बार मध्ये काय बदाम मिल्कशेक प्यायला गेला होता नाही हो बाबा माझं लग्न होऊन 24 तास पण नाही झालेत आणि तुम्ही बार मध्ये मला 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 क्लेरिफिकेशन द्यायला वेळ तर ते हे सगळं या अरुण काकामुळे झालंय. म्हणजे तुझं लग्न झालं काल मी दुःखी झालो मी घरी शांतपणे बसलो होतो अरुण काका आला आणि मला बोलला काय खांडेकर बरं वाटत नाहीये चल जरा श्रमपरिहार करून येऊया म्हणून मी गेलो. मला बोलतात तरी येतं काय सरम पर हार काय बोलता येतं? मी बोललो वसर्या पचकन जाऊया थोडं रिलॅक्स होऊन रिलॅक्स व्हायचं तो बार मध्ये जाऊन बसलाय होय तुम्ही सासरे नाही जाऊ. बार मध्ये जाऊन बसलाय तुम्ही हो जावई बापू रिलॅक्स म्हणजे मला ते बोलले गाण्यांच्या मैफिलीला जायचंय म्हणून मी तयार मग झालो. गाणी ऐकलीस ना वसर्या ऐकलीस ना गाणी तू अरे. ऐकवली गाणी अरे ऐकवलं नाही गाणी नाही. पण तेव्हा मुंगडा मुंगडा मै गुडपेट टली ह्या गाण्यावर ही चुकीचं नाचत होती. यार मामा चुकीचं मग? और वो मुंगड़ा में गुड़ की डली ऐसा गाना काय है वो। चलता कैसा नाचते उस पे चुकीचं नाचत होतीस का नाही तू अरे भाई दिखाती है ना कैसा नाचते उस पे असा डान्स आहे या गाण्यावरचा तो कैसा? अरे गाणं आहे कसं म्हणजे मुंगड्याला कसं 2 पावलं पुढं आणि मग 2 पावलं मागं पाहिजे म्हणजे त्याचा कसा मतीचा अर्थ आपल्याला कळून जातो काही समजलं. मोरे मोरे वाव. तुमचा मुंगडा ठेचला पाहिजे माहिती हा? पुढे मागे भलता वडवड करतोय तो काय डान्स बार उघडलाय नाचायच्या हिच्या सोबत हिच्यापेक्षा जास्त थैथय तुम्ही करताय ए क्या हसरी तू जा ना उधर जाके बैठना. ए साहब जरा हट रे दीदी हाँ, सुन ना क्या है ये एक बार वर्दी निकाल के आ जा बार में 2-3 ठुमके लगा के दिखाती है तेरे को और ये मामा को भी लेके आ इसका 2 आगे 2 पीछे सब सिखाएगी मैं ज्यादा लाड़ में मत आ चलो उधर जा अरे चल. छोड़ ना साहब 1.5 घंटे से बिठा के रखेला है तू शेट्टी आएगा तो छोड़ेगा ही ना मेरे को तब का तब देखेंगे चल निकल. अरे मामा बता इसको हाँ? बाळा बाळा क्या? तू नका तू. ते कायदा सुव्यवस्था करतात हा? त्यांच्या पद्धतीने त्यांना कायदा सुव्यवस्था हाताळू दे हा तू बस बाळा बस. अरे तू बैठ ना यार तू ये देख चिपक रहा है अंकल ए धल्ल्या नीट राह ना तू तुला असा थंडा करतो ना आयुष्यात तुला काही करता येणार नाही तुला आतमध्ये नेऊन आहे ना अख्खा नागा करीन आणि बर्फावर पालथा चोपीन तुला. साहेब पण एक काम करत तो बर्फ कुणाला खायला देऊन अरे शांत राह काही बोलतो का रे हा? शांत राह तू. ए साहब क्या है छोड़ ना रे अरे 1.5 घंटे से बिठा के रखेला है यार अच्छा ठीक है चल कुछ चाय पानी भत्ता वित्ता तो खिला ए नाटक मत कर बैठ वहां पे. आए हाय रे मेरा धर्मेंद्र तू ऐसा चिल्लाता है ना तो ऐसा धर्मेंद्र चिकना चिकना माल दिखता है रे तू खामोश रे उधर. साहेब तुम्ही सोडणार आहे. रागवता लाजताय तुम्हाला कळतंय का हे असं नका इन्स्पेक्टर आहात ना तुम्ही लाजू दे की त्याला तुम्ही लाज काढली इथं काल लग्न झालंय हो आमचं सासरे भाऊ तुम्ही बार मध्ये जाऊन बसलाय शोभतोय का अहो, तुम्हाला हे? नाही बाबा मी सगळ्यांना किती ठामपणे सांगायचं की माझ्या बाबांना सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाहीये बाबा तोंडावर पाडलं तो तुम्ही मला पण मान्य झाली माझ्याकडून चूक या अरुणच्या नादी लागलो आणि माझा गैरसमज झाला आणि झाली चूक पण म्हणे शपथ सांगतो अरे आई गेल्यापासून ना तुझ्या जबाबदारीची जाणीव म्हणून मी आयुष्यात कोणती चैन केली नाही म्हणे बाबा जेव्हा जेव्हा स्वतःसाठी पैसा खर्च करावा असं वाटे ना म्हणे फक्त तुझा विचार केला हे पैसे माझ्या वनीच्या करिअरसाठी असू दे हे पैसे माझ्या वनीच्या लग्नासाठी असू दे आणि वनी काल तू अचानक म्हणजे लग्न करून घरी गेलीस आणि अचानक घर शांत झालं मला कळत ना मी आता काय करू माझ्या जगण्याचं ध्येय संपलं का आता सॉरी बाबा
आय एम सॉरी वने. बाबांचा जसा अभिमान होता तसाच बाळक बाबा एकदा चुकले परत नाही चुकणार. बाबा सॉरी, मी तुम्हाला खूप बोलले. मला कळतच नव्हतं मी काय करू. हे काय नाटकं लावले तिला का? हा कशाला रडारडी चालली लगा? तुम्ही दारू पिऊन आला नाटकं करताय उगाच रडायची. नाही. असला दारुडा माणूस मला डोळ्यासमोर बी नको नाही, म्हणायचं. जावई बापू. हे बघा आजपासून तुमचा ना आमच्या दोघांचा संबंध असं नका करू, जावई बापू. माझं ऐका ना, काय सांगतो? साहेब 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 सोडा ले सोडा सोडा सगळ्यांना सोडा. तू कोण आहे रे भाऊ? मी बार मालक आहे ना, शेट्टी. अच्छा तुझं ना बार मधला ना सगळ्यात चुकलेला आहे. काय वसाड्या तुझ्या पोरी ना चुकीच्या नसतात. हा. आणि तू शेट्टी आहेस ना, हो. मग तुला भाषा कशी बोलायला पाहिजे? कशी? साऊथ इंडियन सारखी बोलायला पाहिजे ना. कशी? जल्ला मी शेट्टी, मी या बारचा मालक, काही समजली? असं बोलायला पाहिजे का नाही तू? तुम्ही चिपळूणचा शेट्टी करताय, मी जळगावचा शेट्टी करतो. कळलं कळलं काय? अरे होय काय? हा. मग ठीक आहे, मग हरकत नाही. हा साहेब सोडा, आपला आदमी येतो. तुम्ही जी रेट टाकली का नाही तो आपला बार आहे, बाकी काही नाही. सोडा त्यांना. हा चल पुरी. अहो ऐका ना, बघ त्यांच्या माणसानं ते सोडवायला आलेत. तुम्ही बाबांना सोडवा ना, तुम्ही बोला ना त्यांच्याशी काहीतरी. अरे सावत्या भाई इकडे कस काय? हा इकडे कस काय? एक मिनिट हा याला ओळखतो तू? हा मग अरे दैसर चेक नाक्याच्या मध्ये जो आपला बार आहे ना दुसरा, हा. नेहमीचे कस्टमर आहे हे अरे विशेष नाही ना, नेहमी येत आहे. अरे का हो सावत्या साहेब, हा अरे ते पोरींले मोबाईल नका वाटत जाऊ, आमच्या कंट्रोल करायला माले त्रास होतो. अय, लका 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 लका. हे काय जावई बापू? आ नाही ते मला आज नमन जरा संगीताची आवड आहे ना मग. तुम्हाला आता आठवतं. बाबा, जोरदार टाळ्या. विनोदाचा मस्त बार उडवलात. मजा आली. बघा यार, आपले दर्दी हास्यरसिक काय म्हणतायत. सई, मजेदार परफॉर्मन्स होता आज. माझ्यासाठी हायलाईट काय होती पण जेव्हा धर्मेंद्र असं म्हणाली शिवाली तेव्हा श्यामदादा जे लाजले ना, Yes, yes. दॅट वॉज प्राइसलेस. श्यामदादा खरंय. फार मजा आली तुम्हाला असं बघताना. आणि या त्या मोमेंटचा रिटेक व्हावा असं सतत वाटत राहिलं. मजा आली. प्रसाद दा. वा वा धुमाकूळ, फार मजा आली. वेगळा विषय होता. मोरे, मी विचार करतोय की गेली कित्येक वर्ष तुझ्या दिसण्यात, वागण्यात, बोलण्यात, तुझ्या अभिनयात जरा सुद्धा फरक नाही. तू आहे तसाच आहेस. त्याचं उत्तर आज मला कळलं. तू 2 पावलं पुढे जातोस, परत 2 पावलं मागे येतो. वा मजा आली. सावत्या मस्त. पशा, इतकं शुद्ध भाषा तुझी ऐकायला मिळाली आज बऱ्याच दिवसांनी. छान वाटलं. आणि इतकं शुद्ध मराठी बोलणाऱ्या माणसाची मुलगी वनिताशिवाय दुसरी कुणी असूच शकत नाही. हे मला हे ठाम आहे. म्हणजे एक करेक्ट कास्टिंग आहे, प्रश्न नाही. छान वनिता, मस्त. वा माइंड ब्लोईंग, फार मजा आहे. वा, वा, वा. कमाल, बहारदार कमेंट. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, अपमान मूर्ती, फिल्टरवाड्याचं बच्चन, गौरव मोरे याच्यासोबत आज पुन्हा एकदा सावत्रपणा करायला सज्ज झालेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. गौऱ्या बेटा, गौऱ्या गौऱ्या गौऱ्या, ए गौऱ्या, गौऱ्या अरे बाहेर आहे. गौऱ्या, मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलंय. गौऱ्या बाहेर आहे, बघू कोण आलंय बघ. गौऱ्या. ओ बाबा, तुम्ही? अरे बाबा, तुम्ही 15 दिवस कुठे होता? तुमचा फोन बंद आहे. कधीपासून तुम्हाला फोन करतोय मी. मला वाटलं अभिनेते पकडायची गाडी तुम्हाला घेऊन गेली का काय? कुठली गाडी? अभिनेते पकडायची. अशी गाडी आहे? हो, सध्या सुळसुळाट झालाय ना, म्हणून सुरू केली आहे. हा, पण एक बरं आहे, तुला भीती नाही बाबा. का बाबा? का म्हणजे तुझा त्या अभिनयाशी त्या गाडीच्या धूर पर्यंत संबंध नाही.
बस इथे. अरे बाबा ते जाऊ द्या, मला सांगा तुम्ही होतात कुठे? अरे माझं सोनं रे सोनं. हा. हं? किती दिवसांनी बघतोय बेटा. मी तुला नेहमी सांगायचो ना, गौऱ्या लग्न कर बेटा, लग्न कर. कसंही बेटा, घरात बाई असतील ना की घराला घर पण असतं. पण तू ऐकत नव्हतास. हजारदा सांगितलं पण तू काय मनावर घेतलं नाहीस. शेवटी मीच म्हटलं चला आपण मनावर घेऊया. म्हणजे हं. तुम्ही माझ्यासाठी बायको शोधून आणली? नाही नाही, मी तुझ्यासाठी बायको नाही, मी तुझ्यासाठी आई शोधली आहे. वा. म्हणजे गौऱ्या, मी लग्न करून तुला नवीन आई घेऊन आलोय. काय याला काय अर्थ आहे बाबा? काय झालं? अरे घरात लग्नाच्या वयाचा मुलगा असताना तुम्ही स्वतः लग्न करून आलात? अरे माझ्याकडे तुम्ही एक मुलगी पण नाही शोधली हो बाबा. एक मुलगी नाही शोधली, एक मुलगी नाही शोधली. तुझा फोटो घेऊन मी दारोदारी हिंडलोय. मग काय, आज अगदी गुडघ्यावर बसून भिका मागितल्यात. कुर्ता पसरलाय माझ्या मुलाला मुलगी द्या म्हणून. पण तुझा फोटो बघून मादी मुंगू सुद्धा घाबरलं. वधूवर सूचक मंडळात तुझा फोटो दिल्यानंतर ते म्हणाले नवऱ्याच्या चेहऱ्याचा फोटो द्या, गुडघ्याचा नाही. बाबा काय पण बोललो का? मी खरं सांगतो, मी त्यांना सांगितलं हा नवऱ्याच्या गुडघ्याचा नाही चेहऱ्याचा फोटो आहे. तर त्याच संध्याकाळी त्यांनी आपल्या ऑफिस बाहेर फक्त माणसांसाठी अशी पाठी लावली. काय कमी प्रयत्न केलेत पण नाही. शेवटी माझा नाईलाज झाला आणि म्हणून मी तुझ्यासाठी नवीन आई घेऊन आलोय बेटा, नवीन आई घेऊन आलोय. हे बघा बाबा, माझी एकच आई होती आणि असणार आहे, ती म्हणजे प्रभा आई. माझा दुसऱ्या आईशी काही संबंध नाही, लक्षात ठेवा. माझी आई प्रभा आई बस. गौऱ्या हळू बोल, हळू बोल. ते बाहेरच आहे, त्यांना ऐकायला जाईल, त्यांना वाईट वाटेल. ऐकू द्या, मला काय फरक नाही पडत. नाही गौऱ्या असं नको बोलू. बघ त्यात तिची काय चूक आहे, तिची काय चूक आहे. तू माझ्यासाठी एकदा तिला भेट. बाबा हे बघा, नाही मी नाही एकदा भेटणार. मी तुझ्या पाया पडतो एकदा. ए अरे आत्या. गौऱ्या आहे मग, गौऱ्या आले. बाबा नीट बघा, हा पुरुष आहे. तुम्ही काय ह्याचा दाढीत गजरा मारणार आहात का? हा बाबा, तुमच्या गरजेचा फायदा घेतला गेलाय. अरे बाबा, गौऱ्या, अरे हा आई नाहीये, हा आई कसा असेल हा? एक मिनिट थांब बेटा, इकडे. वनिता, अगं ये ना पटकन. आले आले. दादाला भेटायला घाई तर चला, केवढी घाई आहे त्याला. ए कोण आहे हे? काय चाललंय मला काहीतरी सांगा. गौऱ्या, ही तुझी नवीन आई वनिता. जपाया पड, हा? जपाया पड. एक मिनिट बाबा, मी पाया बिया पडणार आहे. आणि तुम्हाला आधी सांगतोय, माझी एकच आई आहे, ती म्हणजे प्रभा आई. कळलं? तुमचा माझा काही संबंध नाहीये. गौऱ्या. आणि मला प्रेमाची नाही, ह्यांना प्रेमाची गरज आहे. गौऱ्या, आईशी असं बोलतात, असं बोलतात आईशी. असू दे हो, असं कुणालाही लगेच आई म्हणणं सोपं नसतो. बघ, ठीक आहे, राहू दे. आणि कितीही झालं तरी मी त्याची सावत्र आई आहे ना. काही हरकत नाही, मी प्रेमाने जिंकेन त्याला. होय बघा, उगाच इमोशनल ढाचे देऊ नका. कळलं का? मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुमचा माझा काही संबंध नाहीये म्हणून. कळलं? माझी एकच आहे, ती म्हणजे प्रभा आई. आणि हा बाबा, या घोडेवाल्याचे पैसे देऊन टाका. अरे कधीपासून बिचारा उभा आहे. ए भाई, माथेरान से इधर तक कितना होता है? गौऱ्या, हा बेटा अरे तो घोडेवाला नाही आहे, मग तो तुझा लहान भाऊ दत्तू आहे. बेटा बघ, दादा बघ, दादा. दादा मला पप्पी दे ना. तुझ्या वयाचा दाखला आणि दाढी दोन्ही टोचतंय मला. आई आई, दादा एवढा भारी आहे, तुम्हाला आधी काय नाही सांगितलं? भारी आहे. म्हणजे तुला माहितीये, माझ्या इतिहासाच्या पुस्तकात दादाचा फोटो आहे. काय? हा माझा तुझ्या अभ्यासाच्या इतिहासाच्या पुस्तकात गौऱ्याचा फोटो आहे? हा. गौऱ्या, मला खात्री होतीच तू काहीतरी एवढं मोठं करशील की तुझा फोटो येईल. पण एवढं काय केलंय? तू जाणूही दिलं नाहीस. अरे एवढं काय केलंस की तू इतिहासाच्या पुस्तकात तुझा फोटो आहे? बाबा मला पण माहिती नाही. ए काय केलंय रे मी? काय केलंय? म्हणजे काय म्हणून आहे मी इतिहासाच्या पुस्तकात? निअँडरथल मानव. म्हणजे नुकतंच शेपूट झडलेला आदिमानव. नाही 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 नाही, नाही.
दादाला सॉरी म्हण, दादाला सॉरी सॉरी म्हण सॉरी म्हण. दादा मला साफ कर हा. ए भिकाऱ्या, दादा मला माफ कर असं असतं ते. ओ बाबा कुठं आणलं दुसरून हे? दादा मला साफ कर म्हणतोय हा. नाही सॉरी गौरू बाळा सॉरी. अरे काय सॉरी गौऱ्या ऐक. मी तुझ्या नवीन आईला घर दाखवतो. तू दत्तूला आतल्या खोलीत घेऊन जा आणि त्याची रूम दाखव जा. कुठे त्याची रूम? आपल्या घरात 2च बेडरूम आहेत. हा मग त्याची रूम दाखव. अरे असं काय करतोस गौऱ्या? आजपासून दत्तू तुझ्या रूम मध्ये झोपेल. हं? ह्याला रूमची काय गरज? नळाच्या तोटीवर पण झोपेल हा. गौऱ्या गौऱ्या काय बाबा? डोळे बघ. खबर परत परत तेच नको बोलू. मी तुला एकदा सांगितलं ना, आजपासून दत्तू तुझ्या रूम मध्ये झोपेल. मग मी कुठे झोपू? तू हॉल मध्ये झोप. बाबा अरे मी हॉलमध्ये मी का झोपायचं पण? नाही बाबा बाबा मी गौरू दादाच्या खुशीमध्ये झोपेन ना. हो हो दोघं एकत्र झोपतील, किती छान वाटेल. दोघं भाऊ एकत्र झोपतील. आणि असंही रात्री झोपताना दत्तूला कोणाच्या तरी बेंबीत बोट घालून झोपायची सवय आहे. म्हणजे आणि गौरू बाळा गेले 15 दिवस ना त्याने एक सोन्याची अंगठी गिळली. ती ना अजून पडली नाहीये. तर सकाळी त्याच्यासोबत जाऊन बघशील का ती पडते की नाही म्हणून. सकाळी सकाळी मी हे बघू अंगठी पडते. अरे बाप. पण गौऱ्या काय झालं? लहान भावासाठी एवढं केलंस तर? कोण म्हटलं तुम्हाला लहान आहे? नीट बघा, याची अजून दाढी वाढली ना तर आरे कॉलनी मधले बिबटे याच्या दाढीमध्ये राहायला येतील. चला बघितलं ना सोट्याला. गौऱ्या डोळे बघ. घाबरलो. सॉरी म्हण त्याला. कोणाला? तुला सॉरी म्हण. कोणाला? मी या सॉरी म्हण त्याला. बाबा मी गौऱ्या चष्मा काढत परत सॉरी म्हण त्याला. बाबा बाबा गौरू माझा दादा आहे ना. मोठा भाऊ कधी छोट्या भावाला सॉरी बोलतो का? ओ ग ते माझं लेकरू केवढं समजूतदार आहे. असू दे गौरू बाळ पण समजूतदार होईल. माझ्या हातचं खाल्लं ना की बघा तो मला आई म्हणेल. काय प्रेम आहे. ए बाळा मी तुझ्यासाठी पटकन गरम गरम काहीतरी बनवून आणू का? तू एक काम करशील का? मी ना पटकन आंघोळ करून येते. तोपर्यंत कुकरला भात आणि बटाटे उकडून ठेव, डाळ उकडून ठेव आणि ना पीठ मळून ठेव. पटकन मी आंघोळ करून येते. करेल तो लगेच करेल सगळं. करेल तो. बाबा एक मिनिट हा. बाबा अहो या सगळं मला सांगतायत. बेटा बस इथे. बेटा तुला या सगळ्या धावपळीत एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरलो. काय बाबा? तुझ्या या नवीन आईला हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला शहाण्यासारखं वागावं लागेल. तिला एकही काम करू द्यायचं नाही, लक्षात ठेव. मी तुला मदत करेन. तू भांडी घास, मी कपडे धुईन. तू साफसफाई कर, मी बाजारात जाईन, खरेदी करेन. सगळं आपण करायचं, पण हिची काळजी घ्यायची. तिला शक्य तितका आराम द्यायचा. कळलं बेटा? बाबा तुमच्या बोलण्यात किती कॉन्ट्रास्ट आहे तुम्हाला कळतंय का? घरात बाई पाहिजे होती म्हणून तुम्ही लग्न केलं ना. आता घरातले सगळे काम आपणच करायची. अरे एखादी कामवाली ठेवली असती, कशाला तुम्ही लग्न केलं? खरं तर तुम्हाला घराला घर पण नकोय, बेडरूमला बेडरूम पण पाहिजे. गौऱ्या स्वतःच्या वडिलांशी असं बोलतात? मी काय नाही ना, मुळात ना संस्कारात कमी पडलेत. पण मला लाज वाटते रे. मला लाज वाटते. तुझ्यासारखा पोरगा माझ्या पोटी जन्माला आला. बस काय झालं? बस झालं. आज तुला मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टी मधून बेदखल करतोय. नाही नाही वनिता तू मला अडवू नकोस. निघ. तुझं तू काय ते बघ. चालू पड. बाबा बस मी बोललो म्हणजे बोललो. तुला जर या घरात राहायचं असेल तर हिला आई आणि त्याला लहान भाऊ म्हणून स्वीकारावं लागेल. बाबा तुम्हाला कळतंय का? या परक्या लोकांसाठी तुम्ही मला हकलताय? अरे तुला ही परकी माणसं वाटतात, इथेच तर सगळी खोट आहे. एवढी जीव लावणारी आई आणि हा लहान भाऊ तुला जर आपले वाटत नसतील तर निघून जा. निघून जा. वा बाबा आपली प्रभाई गेली होती तेव्हा आपण दोघेच होतो घरामध्ये, तुम्ही आणि मी. आणि आज तुम्हीच मला घरातनं हाकलताय. ठीक आहे गौऱ्या, ठीक आहे. तुला जर या घरात राहायचं असेल तर यांना आपलं असं म्हणावं लागेल, यांना आपलं म्हणून स्वीकारावं लागेल. बोल आहे मंजूर? मी 3दा विचारणार आहे. आहे मंजूर? आहे मंजूर? हो आहे मंजूर. आहे मला मंजूर. ठीक आहे. हिला आई म्हण. माझ्या समोर ह्या बाईला आई म्हण. आई शाबास.
हो ग माझा पाया पड जा आईच्या पाया पड. आई हो ग माझं बा सॉरी ग आशीर्वाद देता की बास्केटबॉल खेळताय हा आशीर्वाद आहे. बेटा इकडे जा हा तुझा लहान भाऊ. याला प्रेमानं जवळ घे, उचल आणि म्हण हा माझा भाऊ, हा माझा भाऊ म्हण. याला उचलून घे. हा याला उचलून घे. ह्याला तर मी उचलूनच घेणार आहे. घे. आ, दत्तू माझा भाऊ तुझी आई तुझ्या आईचं आणि तुझं आमच्या घरात स्वागत आहे. स्वागत आहे. हो ग माझं गोड तुझं बाळ. आईचं आणि तुझं आमच्या घरात स्वागत आहे. स्वागत आहे. दत्तू ऐक ना, तू माझा भाऊ आहेस ना, दिवाळीपर्यंत थांब ना बाळा. का पहिल्या आंघोळीनंतर नाही तुला अंगठाकडे दाबून मारला ना तर बघ मग. नाही मला नाही वाटत हे दोघं भाऊ एकत्र राहू शकतील. नाही पण नाही नाही उगाच आमच्यामुळे गौरवच्या करिअरवर परिणाम नको. एकतर या घरात आम्ही दोघं राहू नाहीतर गौरवला बोर्डिंग मध्ये घालू. एक मिनिट बाबा, मी आधी सांगतोय मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. आधी सांगतोय मी तुम्हाला. बाबा पण बाबा हॅलो हॅलो बोर्डिंग. बोर्डिंग बोलतोय. माझा मुलगा गौरव मोरे. दिली ऍडमिशन दिली. झालं झालं. असं असतं ऍडमिशन. हॅलो बोर्डिंग बोलतोय, झालं ऍडमिशन. किती मुद्दाम करता रे तुम्ही लोक, किती मुद्दाम करता. हे काय आहे बाबा. दादा ही घे तुझी बॅग. आम्ही तुला खूप मिस करू. बाय बाय. तुला तर मी मारून टाकेन. मेला बाहेर निघून जा. आत्ताच्या आता या घरातून निघून जा. इथे तुझं कोणी नाही. काय सांगते बाबा. आपण जाऊया चला. काय चाललंय. अगं प्रभा आई तू तरी काहीतरी सांग ना ग. ए गौऱ्या, चला. वसाड्या तुझी तिची लायकी आहे. चल निघित ना, निघ. आई फोटोतून बोलते. किती मुद्दाम कराल रे, किती मुद्दाम कराल. फोटो तर बोलते आई. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. जोरदार टाळ्या. क्या बात है. सॉलिड परफॉर्मन्स खरोखरीच. सई. स्वतःच्या आईला प्रभा आई असं कोण म्हणतं? आणि तो काय फोटो आहे मोरेंचा. तुकतुकीत कांती त्यातून पण रिफ्लेक्ट होऊन त्याची किरणं लागतात सगळी. फारच सुंदर फोटो आहे. आणि सचिन सरांची कॉन्सेप्ट होती, सचिन मोठ्यांची, फार आवडली. या निमित्ताने एका फॅमिलीची ॲडिशन झाली. आता भन्नाट आनंद. मस्त. प्रसादा. ज्या मुलाची आई ही आहे त्या मुलाच्या वाट्याला असं झालं पाहिजे. बरोबर नाही. ही नाही, ही भिंतीवरची. मोरे काय दिसतोयस तू. 1 मिनिट सुद्धा भिंतीकडे लक्ष नाही गेलं. वा वा, फार मजा आली मला. वंडरफुल. मंडळी एका जाहिरातीच्या शूटिंगला आली आहे आपली मोना डार्लिंग अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि तिचा सहाय्यक ओंकार राऊत. बघूया तिथे काय घडतंय. काय करतो काय तू. सगळं रेडी आहे. सगळं रेडी आहे. Yes, sir. ये ओंक्याचा कॅमेरा बिमरा रेडी आहे ना. हा रेडी आहे. प्रोड्युसर सगळे रेडी आहेत. काय कसं काय. स्क्रिप्ट Yes, sir. करूया. सगळं व्यवस्थित आहे ना. Yes, sir. हा बरं ते सगळं व्यवस्थित आहे पण हिरोईन कुठे येतोय हल्ली. येतात मॅडम. अरे काय येता यार, मुहूर्त झाला केव्हाचा कळलं सगळं. आल्या मॅडम आल्या. Boom boom chiki boom boom. Hi, who is director? Who is director Hemant Patil? मैं हूँ मैडम. Oh my God, हाँ, you're हाँ. director. हाँ, हाँ. अरे बापरे. अच्छा. Manager, tell him. काय डिरेक्टर साहेब, काय झालं? किती गैरसोय आहे इथे. नाही, नाही. व्हॅनिटी नाही काय. नाही सर, आउटडोर vanity- म्हणजे अगदीच आउटडोर आहे इथे. नाही सर, लोकल प्रोडक्शन आहे, लोकल शूटिंग आहे. आता इथे सुद्धा वॅनिटी नसेल यु नो. नाही खर्चच नाही ना मॅडम. मग सगळी कामं शेतात करायची डिरेक्टर.
नाही 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 मॅडम आता तुमचं राहिलंच काय ना What? जास्तीत जास्त कॉस्ट्युम बदलायचा बाकी आहे ते आपला पंप हाऊस आहे तिथे जाऊन तुम्ही बदलू शकता ना No, director. This is costume. Right, manager? Right. Yeah, this is costume. बने तुला सांगलं नाही का शेतकऱ्याची बायको येणार ती अहो सर मी सकाळी कॉस्ट्युम दिले होते पण मॅडम म्हणाला मी हे कॉस्ट्युम घालणार नाही Yeah, because I don't like. Yellow dhoti I don't like, huh? मॅडम ती धोती नाही आहे Then? नऊवारी साडी आहे ती शेतकऱ्याची बायको जनरली नऊवारी साडीच घालते ना मॅडम Oh, but I don't like. Please tell him, manager. तर अहो आरती शेतकऱ्याच्या बायकोचा रोल आहे यार ते असे कपडे सोपतील का Yeah, I know. शेटू करीची बायको येते but actually I am Mona darling. #Mona darling. Boom boom chiki boom boom. Yeah, right, manager. Yeah, then बरोबर आहे मी बोलतो मॅडम तुम्ही ते बसा tell him शेटू करू वगैरेची बायको I don't like. मॅनेजर ते शेतकरी नाही शेतकरी आहे अरे माहितीये मला माहिती तर मग अरे शेतकऱ्याच्या बायकोचे कपडे कसे असतात बुवा आणि यांना कोणते कपडे घातले पटतच नाही ते ऐका ते आता सुरुवातीला त्या शिटुकरीच म्हणतील हा. का त्यांची ती पद्धत आहे नंतर प्रॅक्टिस करून येईल ते अच्छा. आधी ते उकार लावतात मग काना मात्रा सगळं घालवतात टेन्शन घेऊ नका बरं. आणि सगळ्यात महत्वाचं त्या साडी नेसणार नाही अरे असं कसं चालेल डिरेक्टर सर कसं आहे ना मी कपडे घातले ना की मला कोणी ओळखतच नाही ते कसं नाही ते वेगळे कपडे घातले की कोणी ओळखत नाही मॅडम ना असं आहे ते ओ माय गॉश मॅडम प्रोड्युसर Producer, हा. प्रोड्युसर राईट ओ माय गॉड प्रोड्युसर अरे तुम्ही तुम्ही नका उठो कंबर मधून जाईल ना पहिले हॅलो प्रोड्युसर गिव मी युअर नंबर मॅडम ते ठीक आहे ते प्रोड्युसर आहे पण तुम्हाला शेतकऱ्याच्या बायकोचे कपडे घालणे पडतील ना प्रोड्यू टेल हिम ना प्लीज मला याच कपड्यात करायचं मना चालेल मी करू ना ये थँक्यू रेडी झाले ते म्हातारा पोरगीले पैसन चगला वाटते अरे काय याला काय अर्थ यार ती शेतकऱ्याची बायको आहे ना बने अहो सर आता प्रोड्युसरला चालते तर काय करायचं आपण करूया ना वेळ ना आपल्याकडे सर पटकन करूया बर बापा करू आपण बर तो तुझ्या हिरो कुठे आहे ऍक्टर हा ते आले सर बोलवते ना आले हा बोलव पटकन मॅडम लगेच सुरू करू आपण Yeah, yeah, right, मॅनेजर right, right. I'm ready, I'm तास बुवा. Yeah, I'm है का ready. नाही? हा. Oh my God. कोण आहे हा ते शेतकऱ्याच्या रोलसाठी हे आहेत ते हा सर शेतकरी आहे ना मी हा. मग तयारीत झालोय बघा मी अय, तयारी म्हणजे काय सर काय ना राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मी 2 वेळा शेतकऱ्याचा रोल केलाय हा. आणि 2 वेळेला मला उत्तेजनाचं बक्षीस मिळालंय हा त्यामुळे शेतकऱ्याचा रोल असला की समधी मलाच बोलावत्यात क्या बात आहे. मग तू अशाच तयारीनं जातो फावडा हे टोपली कांदा भाकर सगळं घेऊन हा समज करून घेऊनच येऊ तुम्ही सर बापा काय डेडिकेशन आहे रे पोऱ्याचं सर हे तर काही नाही सकाळी 7 वाजल्यापासून आले ते आणि जेव्हा कळलं ना शेतकऱ्याचा रोल आहे तेव्हा मागची सगळी शेती नांगरून काढली त्यांनी बैलाला पाणी घातलंय वैरण घातलंय आणि ते दमलेत किती बघा चेहरा बघा त्यांचा शपथ तुझ्यासारखे 100-200 भेटून गेले ना भाऊ रंगभूमीची दिशाच बदलून टाकीन मी हा खरंच सांगतो मी आणि बरं झालं तुझ्या सीन लवकर लावला मी ना नाही तर पीक काढून मार्केटमध्ये निघून गेला असता तो मी बसला असता भुईमुंग उपटत अला भुईमुग उपटायचा होता सर बोलला नाही तुम्ही असं फटाक सरशी उपटून टाकला असतं का नाही मी समज भाऊ भुईमुग उपटायचं म्हणजे मला असं काय माहिती ए माझ्या ऍक्टरा अरे भुईमुंगच उपटणार नाही आपल्याला बी नाही बीत करणं आपल्याला समजला हा चला शपथ सांगतो लय हुशार आहे तो होता इथले दिवस काय माहित सर आपण डायलॉग करून घ्यायचे वाक्य पाठ आहे हा पाठ आहे मला सीन समजून सांगू Yes, sir, लागले? सांगा. हा सीन समजून Yeah, सांगतो please, please, हा? please. हे पाय तू ना इकडे बसला इथं का इकडे बसला इथं बसलोय मी हा हा इकडे बसला हा तो असा खिन्न आणि दुःखी आहे बा खिन्न आहे का मी हा म्हणजे किती पर्सेंटेज मध्ये खिन्न आहे मी तू कर मी सांगतो तुला एवढं चालतंय का बघा सर हा अजून पर्सेंटेज वाढवायचं वाढव एवढं खरं कर जेन्युन
जेन्युनच पर्सेंटेज परत वाढव तुम्ही वाढव. एवढं तू करतोय पण माझ्यापर्यंत येत नाही ना ते. मग काय करू मी नेमकं सर? तू दोन्ही गुडघे वर घे. का? दोन्ही गुडघे वर घे. हा. घे घे घे. त्याच्यात तुझं तोंड खूपच. अब सर मी दिसणार कसा काय? तू नाही दिसला तर जास्त खिन्न वाटशील तू. हा तू झोप. बस हा डिरेक्टर अँड आय. थांबा 2 मिनिटं. पूर्ण हा पूर्ण. सर. हा मॅडम या. तुम्ही काय करा या. तुम्ही तिकडून अशा इकडे चालत येता ओके. आणि त्याच्याकडे येऊन वाक्य म्हणता. ओके डिरेक्टर किती लागलाय? काय किती लागलाय? इतका इतका की फुल फिंगर? अरे काय कोणते मापा सांगते? फुल फिंगर नाही फुल फिगर असं म्हणायचं. शॉर्ट कोणता आहे? या, या. मॅडम काय नाही तिकडून तुम्ही ना मिड मध्ये येशाल हा? ओके. आणि इकडे वाईड होईल. ओके फाईन. काही टेन्शन नाही. चला मॅडम या. तुमचं वाक्य पाठ आहे. काय झालं धनी? काय झालं धनी? असे का तोंड पाडून या. हा, हा. मी सांगतो मॅडम तुम्हाला. हा असे का बसलं पाडून शान? हा या रेडी रेडी हा? रेडी रेडी. मॅडम तुम्ही असं नाही यायचंय. तुम्ही घाईमध्ये यायचंय. ओके. घाईमध्ये यायचा तो टेन्शन मध्ये बसलाय या. शेतकरी बिचारा बरं का. या. त्याला असं पाहिजे की बाबा आपला पिकच उगवत नाही मग काय करायचं बाबा. तो टेन्शन मध्ये त्याची बायको टेन्शन मध्ये आहे. समजलं का? असं जरा फटक्यात या अशा स्पीड मध्ये. या. हा रेडी तुम्ही रेडी रेडी. बने बने Yes, sir. कॅमेरा रोल आहे ऍक्शन. धनी काय झालं धनी? असं का तोंड पाडून शान बसला असा? कट 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 कट. हे काय हे काय शब्दात पाडून शान शान आहे ना मग वास येणार म्हणून मी डिटेलिंग केली. बसला असा. नाही मॅडम ते वाक्यच तसं नाही आहे. पाडून छान म्हणजे काय आहे? काय? अरे ती शेतकऱ्याची बायको आहे. जिंदगी तिची शेणात जायले. Oh my हा तिनं शेणाच्या गौऱ्या बनवल्या असतील. हा सारवलं असेल शेणाचा सडा मारला Oh असेल. my God. तिला शेणाचा वास येईनच का बरं? ओ नाही. नाही म्हणजे काय? आणि हे जे शान आहे ना ते या. करून शान घेऊन शान देऊन शान फेकून द्यान हे जे आहे ना शान क्रियापदातलं शान आहे. माय गॉड. गाय म्हशीचं शान नाही आहे. लाईक दॅट. Oh my God. गॉड आय गॉट इट. मी करून दाखवू का करून तुम्हाला? दाखवा, प्लीज करून हा, दाखव. please. म्हणजे सर मी तिथून अशी येईल इथे आणि धनी हा. काय झालं धनी? असं तोंड पाडून शान बुम बुम चिक चिक बुम बुम का बसला सा? घ्या भाकर तुकडी खाना. तुकडी का बरं? सर मी माशाची तुकडी आणली आहे सोबत. यु नो फुल ऑफ प्रोटीन. जोश असं बोलेल ना तो नंतर. बर 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 ठीक आहे. या. ऍक्टर ऍक्टर घ्या भाकर तुकडी खा धनी. कारभारणी यस. भूकच मेलिया बघ माझी. किती बी मशागत केली तरी पीक काय धरना. उत्पन्न काय मिळना. नफा काय होईना. माय गॉड. दोस्त काय चालना. कट 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 काय चाललंय? वा मागे काय चाललंय? मस्त आहे मस्त आहे. यांचीच कृष्ण ठरलं काय बाप्पा. मस्त आहे ना. हा सर एक प्रश्न आहे विचारू? विचारा काय प्रश्न आहे? सर हा शेतकरी आहे ना हा. मग हा पीक का काढतोय? म्हणजे पीक काढतो म्हणजे मॅडम शेतकरी पिकच काढणार अजून काय काढणार आहे? नॉट लाईक दॅट. मी पण पीक काढते ना. पीक कसे काढता तुम्ही? मॅनेजर कम ऑन कम ऑन. या या लाईक दॅट. आता मी पीक काढते म्हणजे मी शेतकरी झाले का? नाही नाही चुकताय मॅडम तुम्ही. शेतकरी घाम गाळून पीक काढतो. या तुम्ही पीक काढून लोकांचा घामटा काढता. समजले का? या
हा मॅनेजर इकडे काय शेतकऱ्यांविषयी बोलायला नको लो भाऊ. मी शेतकऱ्याचा पोर आहे, तू माणूस बाई आहे म्हणून तुला सांगतोय. तर तंगड्या छाटून तुझ्या हातात देईन मी. हा बाईशी असं बोलता नाहीत म्हणून मी सांगतो चारी फोडून टाकीन तू आली मी सांगतो समजाव त्याले. हा समजवतो हा प्लीज प्लीज मॅनेजर शट अप गो. हा तू घे भाऊ तू घे. मी ते कॅरेक्टर मध्ये अजून थोडस डिटेलिंग केलेलं आहे. काय केलं तू ना आता? म्हणजे वेगळा विचार केलेला आहे थोडासा. काय विचार केला? मी म्हणजे असं केलं तर चालतंय का? म्हणजे अजून खिन्न वाटेल. पिंट्या चालतंय का असं सर? पिंट्या तुया हा जो निरागस चेहरा आहे ना तो मला शांत राहायची ताकद देतो रे. तू असं काही करू नको की तुया शांत चेहरा मी चेचीन. समजला ना? प्लीज. बरं सर मग ते तेवढं आहे आपल्याला एवढं. हा, ते एवढंच कर. ते कॅन्सल करतो सर. सगळं cancel. ते पहिलं वालच ठेवतो खिन्न. तू असा बी खिन्नच आहे बे. कर तू. सर करूया टेक करूया. Yes, sir. हा एक काम कर काय? त्यांना ते शेवटच्या लाईनी देऊन टाक डायरेक्ट स्लोगन वाल्या. Yes, sir. म्हणजे टेन्शन नाही राहणार. सर डायलॉग आहे का? वापरा MHD चे बियाणे शेत डोलत गाईल गाणे वाढू लागेल पिकाची शान बळी राजाला मिळेल मान. मला बोलायचंय सर. Yeah, fine. We are हा. ready. All the best. Rolling, camera rolling. Yeah. ऍक्शन. वापरा MHD बियाणे. Smile now, हास please. हास थोडसा हास. Yeah. देवान दात दिले ते वापर. हसायचंय सर. हा घे हास. वापरा MHD बियाणे पिक डोलत गाईल गाणे वाढू लागेल पिकाची शान वाढू लागेल पिकाची शान बळीराजाला मिळेल मान. कट सर हे काय मुजरा करते? हे काय काय हे? सर ते बळी राजा म्हणाले ना, राजाला मुजरा करणार. दॅट्स वाय आय मुजरा. मॅडम चुकताय तुम्ही. What? मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे. तो बळी राजाच आहे. Yeah. हा पण तो राजा ना फक्त भाषणापुरताच मर्यादित राहिलाय. खरं तर आपल्या सिस्टीमचा तो बळीच ठरलाय नेहमी. हा म्हणजे सरकार बदललं, हवामान बदललं, कोणताही प्रॉब्लेम येऊ या जगामध्ये पहिला बळी जातो तो आपल्या शेतकरी राजाचा. हा Yeah. राम राम. हा हे छान आहे. शेतकरी तुम्ही काहीतरी तोंड उघडा. हा अहो शेतकऱ्याच्या मालाले तसा बी भाव मिळत नाही. हे असे लोक बोलून तुम्ही शेतकऱ्यांचा भाव नका हो घालू. अहो असे कलाकार बोलवा ज्यांले शेतकऱ्यांना गाळलेल्या घामाची जाण असेल, त्यांना पिकवलेल्या अन्नाचा मान असेल. अशा कलाकारांबरोबर आम्हाला बी काम करायची संधी द्या. आम्ही बी चांगलं शूटिंग करू त्यांच्याबरोबर. हा डिरेक्टर सर, हे सगळं झाल्यानंतर मी हे पण बोलायचंय का? चालती इकडून. सर शांत बसा तुम्ही. शांत व्हा म्हणजे इकडे राहा फुटक्या. मी काय नाही. उचलती कचकड्याची बावली निघ इकडून. हा, हा? आम्ही चल निघ. चल निघ. चल, बनेलच्या हाताला ती. वा अतिशय युनिक असं शूटिंग होत आहे. मस्त. सई लय भारी परफॉर्मन्स होता. हे शूट बघायला खूपच मजा आली. सावत्या मस्त. तू वठवलेला हा ऍक्टर आणि शेतकरी फारच भावला. हेमंत दादा सुंदर. जी अत्यंत महत्वाची वाक्य होती, जी या मंचाची खासियत रिप्रेझेंट करतात अशी वाक्य आज तुमच्या तोंडी होती आणि ती तुमच्या तोंडून ऐकायला फार मस्त वाटली. मॅनेजर व्हेरी नाईस. प्लॅटॉनिक काय टायमिंग आहे तुमचं. फार मजा आली. तुम्ही एकतर खूप भारी दिसताय. शिवा, मला असं वाटतं की मोना डार्लिंग तू इतकी सुंदर वठवलीस की तू आणि मोना डार्लिंग आता समरस झालेला आहात आणि शिवाली परब कुठे दिसत नाही जेव्हा मोना डार्लिंग येते. मस्त. प्रसादा उत्तम सादरीकरण. मला असं वाटतं की गोस्वामींची बियाणं आणि मोठ्यांची खतं जोपर्यंत या मातीत रुजतायत तोपर्यंत ही सुगी अशीच बहरत राहील वा आणि ही हिरवळ अशीच दिसत राहील. वा दादा. वंडरफुल. मजा आली. वा बहार. थँक्यू सो मच. मंडळी, विनोदाचा गोडवा वाढवण्यासाठी आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.